वाह! इतक्या थंडीमध्ये मस्त अशी गरम-गरम भाकर आणि भाजी आहाहाहा! खाण्याची मजाच वेगळी असते. तर चला न वेळ घालवता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे. आता भाजी कुठली आहे ती तर मला माहिती नाही आहे. तुम्हीच मला कमेंट करून सांगा की कसली भाजी आहे ती. मी तर मेथीची भाजी समजून मेथीच्या भाजीसारखी ती केलेली आहे. तर चला सर्वात अगोदर भाजी सर्व निवडून घेतली, ती स्वच्छ धुवून ठेवून दिली पाणी निथरायसाठी. त्यानंतर मस्तपैकी कढई ठेवली, कढईत टाकले जिरे, मोहरी आणि मस्तपैकी वाटण टाकलं. मिरची, लसूण आणि जिरं हे वाटलेलं होतं, त्याचं वाटण टाकलं. त्यानंतर मस्तपैकी भरपूर असा मस्त कांदा कापून घेतलेला होता, तो कांदा टाकला. त्यामध्ये थोडीशी हळद टाकली, थोडंसं लाल तिखट पण टाकलं, थोडासा मसाला पण टाकला. त्यानंतर मस्तपैकी हे सर्व फ्राय करून घेतलं. आता कांदा असा भरपूर टाकायचा असतो हो, त्यावेळेसच मजा येते खाण्यासाठी. त्यानंतर मस्तपैकी त्यामध्ये टोमॅटो टाकला. हे सर्व मस्त फ्राय करून घेतलं. आता बघा कसली भाजी ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. त्यानंतर भाजी आपली निवडून धुवून ठेवलेलीच होती, ती भाजी मस्त त्यामध्ये टाकली, मस्त फ्राय करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये मस्तपैकी थोडंसं मीठ टाकलं आणि मी बिना पाण्याची ती तशीच वाफण्यासाठी ठेवली होती थोडा वेळ. तोपर्यंत मस्त गरमागरम भाकरी टाकून घेतल्या. आता भाजी म्हटल्यानंतर त्यासोबत भाकर नसणार असं कधी होणार आहे का? तर नाही. तर मस्त गरमागरम भाकरी टाकून घेतल्या. तोपर्यंत आपली इकडे भाजी शिजते. ते भाजीमध्ये मस्तपैकी थोडा जाडसर शेंगदाण्याचा कूट होता, शेंगदाणे भाजून टाकले होते हां. त्यानंतर मस्त परत एकदा 5 मिनटं ठेवली झाकून आणि त्यानंतर मस्तपैकी आपली ही अशी गरमागरम भाजी तयार होते ना, वाह! अप्रतिम भाजी झाली होती. आता भाजी कोणती आहे ती तर मला नक्कीच माहिती नाही आहे. कुठली भाजी तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.